नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा माझा स्वामींचा जप लिहून झाला. तर आज आहे माघ वद्य नवमी म्हणजेच रामदास नवमी. आजच्या दिवशी सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींनी समाधी घेतली होती. नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. आपल्या हातून जर नवीन सेवेकरी घडत असतील तर सर्वप्रथम त्यांना स्वामी समजावून सांगताना, स्वामी सेवा देताना 3 अध्याय स्वामी चरित्राचे, 11 माळा श्री स्वामी समर्थ जप याबरोबरच स्वामींच्या 12 लक्ष नाम जप लिहिण्याची सेवा देखील आपण सर्वांनी आवर्जून करायला सांगावी. शुका सारिखे पूर्ण वैराग्याच्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी जनप्रबोधनासाठी श्रीदासबोध, मनोबोध, 2 कांडाचे रामायण, हजारो आरत्या, पदे, अभंग, विविध वृत्तात्मक श्लोक अशी प्रचंड ग्रंथरचना केली आहे. त्यामध्ये मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी सर्व लोकांसाठी दिलेला एक अनमोल ठेवा आहे. समर्थांची वाणी प्रासादिक असल्याने त्यांचे मनाचे श्लोक हे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्यांचे रोज वाचन केल्याने उपासना करण्याचे चैतन्य वाढते, मन प्रसन्न होते. याविषयीची एक मनप्रसन्न गोष्ट म्हणजे आपल्या स्वामींचा ज्यावेळी सप्ताह होतो त्यावेळी दोन्ही सप्त्यामध्ये मनाच्या श्लोकांचा मनोबोध याग होतो. ज्यावेळी गणेश याग होतो त्यावेळीच मनोबोध हा देखील हवनयुक्त याग आपण केंद्रामध्ये करतो. संपूर्ण भारतामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ केंद्रामध्येच मनोबोध याग केला जातो. या यागासाठी मनाचे श्लोक सप्ताह कालावधीमध्ये सामुदायिकरित्या सायंकाळची आरती झाल्यानंतर म्हटले जातात व मनोबोध यागाच्या दिवशी प्रत्येक श्लोकास हवीर द्रव्याचा स्वाहाकार करून हवन केले जाते. या पद्धतीने मनोबोध याग केंद्रामध्ये संपन्न होतो. आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात बालसंस्कार विभागात रोज श्री मनाचे श्लोक शिकविले जातात व पाठांतर करून देखील घेतले जातात. समर्थांनी मुलांसाठी, बालकांसाठी शिकवण करताना हे लिहिले आहे. दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, वये श्रेष्ठ रे दास्य त्यांचे करावे, बरे बोलणे सत्य जीवी धरावे. तर इथे दिसा माझी काहीतरी ते लिहावे, त्यामध्ये मला वाटते आपल्याला जो स्वामींचा जप 12 लक्ष लिहून पूर्ण करायचा आहे त्याचा समावेश आपण यामध्ये जरूर करावा. आता जे लोक शाळा कॉलेजमध्ये शिकत आहेत त्याचबरोबर काही लोक अशी आहेत की जी जिथे कामाला जातात त्यांना तिथे लिखाणाचे थोडे तरी काम असते, त्यांच्याकडून रोज लिखाण होत असते. पण जे घरात आहेत, ज्यांना बराच वेळ आहे, त्यांनी आपली 12 लक्ष नामजपाची सेवा करावी. सतत हातामध्ये पेन ठेवल्याने हाताच्या 3 बोटांत पेन पकडल्यामुळे एक प्रकारची मुद्रा तयार होत असते, त्यामुळे एकाग्रता वाढते. पेनाच्या वापराने अंगठा, तर्जनी व मध्यमा यांच्या अग्रभागी असलेले ॲक्युप्रेशर पॉईंट दाबले गेल्यामुळे मेंदूला सकारात्मक ऊर्जेचा पुरवठा होऊन स्मरणशक्ती वाढविणारी संप्रेरके कार्यान्वित झाल्याने लिहिलेल्या गोष्टी स्मरणात राहतात.
आपल्या स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप रोज किमान वेळ मिळेल तसा लिहिल्यामुळे स्वामी आपला योगक्षेम तर चालवतीलच, पण त्याबरोबर आपल्याला शारीरिक आरोग्याचे फायदे, त्याचबरोबर आपली स्मरणशक्ती वाढायला देखील मदत होणार आहे. या श्लोकात समर्थ म्हणतात, वरी चांगले अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ काही. वरी चांगले अंतरी गोड आहे, तया लागी कोणी तरी शोधित आहे. या श्लोकात समर्थ सांगून देतात, आपण वरून आणि आतून गोड असलो तर कोणीतरी आपल्याला त्या चांगल्या गोष्टीमुळे सतत शोधत असतो. इथे मला सर्वप्रथम गुरुमाऊलींची आठवण येते. खरंच गेल्या वर्षी दिंडोरीला गुरुचरित्राच्या पारायणाला गेले, तिथे राहिले आणि आज जे सांगते ते त्या सप्त्यातल्या अनुभवावरूनच सांगते. तर आपल्या मनात अनेक नकारात्मक विचार सतत येत असतात, मानसिकता खालावते. तर त्यावेळी आपण जर आपल्या रोजच्या नित्यसेवेत रोज स्वतः व लहान मुलांकडून 5 तरी मनाचे श्लोक म्हणून घेतले तर याचा सकारात्मक प्रभाव पडून बाहेरच्या चुकीच्या गोष्टींचा प्रभाव दूर राहायला नक्कीच मदत होईल. श्री स्वामी समर्थ.